हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते आहे. तर म्हटलं आज एक DIY केलं होतं घरी. माझ्याकडे एक 3-4 प्रकारचे बकेट्स होत्या, तर त्याला मी ऑलरेडी व्हाईट कलर दिलं होतं. म्हटलं ते झाडं लावण्यासाठी त्याचे आपण प्लांटर्स तरी तयार करू. मग 2 दिवसाच्या आधी मी हे सगळे जे काही माझ्याकडे कलरचे बकेट होते 4 ते 5, तर त्या सगळ्यांना व्हाईट डबल कोटिंग करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी आता जे पहिलं बकेट बघितलं तुम्ही, तर त्याच्यावर मी इमोजीस काढली आहे. तर अजून पण आहेत माझ्याकडे असेच. तर आज एकच केलं होतं, दुसरं मी नंतर शेअर करेन. नंतर मग आठवलं सगळे इमोजीस कशाला करायचे. मग हे पधारोसाचं मी कुठंतरी बघितलं होते, दोघे मॅन वुमनचं हे ड्रॉईंग. तर म्हटलं ते काढायचं. मग हे सगळं ड्रॉ केल्यानंतर त्याला मस्तपैकी कलर वगैरे दिला. मी आणि तनिष्का दोघींनी मिळून केलं. तर आज संडे होता, तर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि तनिष्काने हे ड्रॉईंगचं काम सगळं केलं. तर मजा आली आजचा संडेचा दिवस असा घालवताना. तुम्ही पण असं घरातल्या काही वस्तू असतील की ज्या आपल्याला लागणार नाही आहेत, तर त्या आउट ऑफ वेस्टपासून बेस्ट करायला काही हरकत नाही आहे. तर हे बकेट जे आहे मी रेडी केल्यानंतर खूप छान दिसत होतं. तर त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली कटिंग्स लावले, बघूया ते कितपत ग्रो होते. ते जर नाही ग्रो झालं तर त्याच्यानंतर मी पुन्हा एक नवीन झाड छोटंसं लावणार आहे. ते झाड लावल्यानंतर पण तुम्हाला हे बकेट कसं दिसते हे मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये मी व्यवस्थित जेव्हा त्याला सेट करेन तेव्हा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण एक दाखवेनच. पण म्हटलं आज एवढं केलं आहे तेवढ्याचा तरी व्हिडिओ शेअर करूया. आणि पहिला जो मेन होता त्याला मी कलर केलं होतं, आणि हे वुमनचं जे चित्र आहे त्याला तनिष्का कलर करते आहे. तिला सांगितलं होतं मी कुठे बाहेर जायला नाही पाहिजे, आउटलाईन व्यवस्थित यायला पाहिजे वगैरे, त्याप्रमाणे तिने ते कलरिंग केलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही आज मस्तपैकी कलरिंग केलं दोघींनी मिळून. ॲक्च्युली मी 3-4 दिवस झालं ह्या गार्डनिंगच्या मागे लागलीच आहे, म्हणजे मला पेंटिंग वगैरे करायचं आहे. तर ते काय मी शेअर केलं नाही आहे व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे मी माझ्या गार्डनमध्ये नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करते आहे. तर बघूया कितपत मला ते करण्यात सगळं काही होतं आहे माझं व्यवस्थित रुटीनली. कारण कसं होतं, काही वेळेला आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती तात्पुरती केली जाते, पण तसं न करता ते व्यवस्थित हॅबिच्युअल करायला पाहिजे. झाडांची आवड तर मला आहेच, पण त्याची केअर करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना खत घालणं वगैरे, किंवा आपल्या घरातला जो किचनमधला जो आउट ऑफ म्हणजे जे वेस्ट असतं, आपण कांदे कापलेलं साली वगैरे, किंवा केळ्याची साल, परत कांद्याचं आपण सोललेलं वरचं कवच, किंवा लसूण सोललेले जी पानं आहेत ती सगळी तुम्ही आठवड्याभराची एकदम जरी ठेवलात आणि ती सोक करून त्याचं पाणी जर गाळून तुम्ही झाडांना घातलं तर एक मस्त फर्टिलायझर झाडांसाठी होऊ शकतं. तर अशाच जे काही छोट्या छोट्या टिप्स आहेत मी तुम्हाला अधूनमधून देत जाईन. व्हिडिओ जसं जमेल तसं काढते आहे, रोज होत नाही आहे, कारण मला रायाला मोबाईलची सवय नाही लावायची. कारण कसं होतं की माझ्या हातामध्ये मोबाईल दिसला की मुलं पटकन येतात आणि घ्यायला मागतात आणि हट्ट करतात, त्यामुळे त्यांना कितपत आपण हे करणार ना, म्हणून मीच जास्त मोबाईल घेत नाही. तर हे जे काही माझे कारभार चाललेले असतात ते मुलं शाळेत गेल्यानंतर किंवा मुलं जवळ नसताना, तर अशा प्रकारे मी काहीतरी करत असते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.